0909 के IP नंबर गाडीची जी ऑफर आपण कोट करतो एकदम बेस्ट डील 2.5 लाख। डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे आणि गाडीचे किलोमीटर ते फक्त 63,000 किलोमीटर चालली। डिझेल गाडी आपण 2,20,000 रुपये देतो। रिव्हर साठी एक 10,000 रुपये त्याच्यावरती डिस्काउंट देऊ। गाडी 2,90,000 रुपयाला फायनल। नाही 10 नाही 15 15 तर 15 ठीक आहे 15,000 आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 1,90,000 रुपये कोट करतोय। त्याच्यामध्ये काही निगोशिएबल करू। युट्यूब फॅमिली तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये। मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे श्वेता मोटर्स मध्ये। बघू शकता इथे सफारी आहे, तिकडे इनोवा क्रिस्टा आहे, तिकडे फॉर्च्युनर आहे। भरपूर असा स्टॉक इथे तुम्हाला अशा मोठ्या डिमांडेड 7 सीटर 8 सीटर गाड्या तुम्हाला इथे भेटून जातात। 30 ते 35 गाड्यांचा स्टॉक इथे असतो। मित्रांनो पाऊस चालू आहे तरी सुद्धा आपण तुमच्यासाठी गाड्या घेऊन येत असतो। ह्या सर्व स्टॉकची माहिती आपल्याला रोहन सर सांगणार आहेत। रोहन सर जॉईन व्हा आणि आपल्याला गाड्यांची डिटेल्स आपल्या युवासाठी सांगायचे आणि ह्या स्टॉक मध्ये आपण काय काय आणलेलं आहे, कोणकोणत्या गाड्या अवेलेबल आहेत सर? या स्टॉक मध्ये आपण प्युअर पेट्रोल मध्ये, पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये, डिझेल मध्ये, सिडान मध्ये, हॅचबॅक मध्ये आणि एसयूव्ही मध्ये या सर्व प्रकारच्या गाड्या आपण आता घेऊन आलेलो आहे आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवणार आहे। सर तुमच्याकडे लोन फॅसिलिटी काय असणार आहे, कशी असणार आहे? लोन फॅसिलिटी आपण 2012च्या पुढच्या गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देतो। ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे। ऍड्रेस हिंजवडी फेज 1 लक्ष्मी चौक पुणे, नियर परिसर स्टील श्वेता मोटर्स। ओके तर स्क्रीनवर नंबर शो होत आहे मित्रांनो, डायरेक्टली कॉल करा। ऍड्रेस साठी काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला लोकेशन सेंड केलं जाईल आणि ह्या गाड्यांची डिटेल्स आपण आता जाणून घेऊ। तर आपली जी फर्स्ट गाडी असणार आहे MH14 पासिंग मध्ये i10, सर काय डील राहणार आहे? 2009 ची गाडी आहे, प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, MH14 पासिंग मध्ये सेकंड ओनर गाडी आहे। गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1 लाखाच्या आसपास चाललेली आहे आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 1,90,000 रुपये कोट करतोय। त्याच्यामध्ये काही निगोशिएबल करून 1,90,000 प्राइस निगोशिएबल असणार आहे। i10 वरती आपल्या काही लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे? जुनी गाडी असल्यामुळे आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देत नाहीये। 2012च्या गाडीच्या पुढच्या मॉडेलच्या पुढच्या गाडीवरती आपण लोन फॅसिलिटी। गाडीची कंडिशन बघायला तर टायर वगैरे एकदम कंडिशन मध्ये आणि बॉडी लाईन पण चांगली, ECBC एकदम चिल कंडिशन। ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम येणार नाही गाडी चालवायला, ड्राईव्ह करायला गेलं तर एकदम स्मूथली गाडी चालते। ओके ट्रॅफिक मध्ये वगैरे प्रॉब्लेम्स येणार नाही? ट्रॅफिक मध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही। चालेल सर। नेक्स्ट आपली नेक्स्ट फोर्डची फिगो आहे, 2012ची गाडी आहे, MH06 मध्ये डिझेल गाडी आहे, सेकंड ओनर गाडी आहे आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती फक्त 2,20,000 रुपये कोट करतोय। ओके काय आपण त्यातून निगोशिएबल करू। डिझेल गाडी आपण 2,20,000 रुपयाला देतोय। ब्लॅक कलर मध्ये आहे मित्रांनो फोर्डची फिगो, तुम्हाला ही पण कंडिशन मध्ये भेटून जाईल। जर पाहायला गेलं तर कंडिशन मध्ये काही विषय नाही, कुशन वगैरे केलेले आणि EC वगैरे चिल्ड आहे आणि एकदम मस्त गाडी आहे। आणि आता आपल्याकडे पेट्रोल मध्ये पण एक गाडी आहे, तर ह्याची काय डील नाही सर? 2013ची होंडा ब्रिओ आहे, सेकंड ओनर गाडी आहे, प्युअर पेट्रोल मध्ये आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ते फक्त 74,000 किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीचं जर इंटेरियर पाहायला गेलं तर एकदम गुड कंडिशन मध्ये इंटेरियर आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती फक्त 3,10,000 रुपये कोट करतोय। काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ। चालेल तर 3,10,000 ला फायनल नसणार आहे मित्रांनो। इथे आल्यानंतर तुम्ही व्हिजिट दिल्यानंतर तुम्ही स्वतः टेस्ट ड्राइव घ्या आणि गाडी कशी कंडिशन आहे ते पाहून घ्या। व्हिडिओ तर्फे तर मी तुम्हाला दाखवतच आहे, तरी इथं यायचं आहे लोकेशन मध्ये आणि गाडीची प्राइस जी असणार आहे ती निगोशिएबल असणार आहे। तर आपली रेड ब्युटी सर 2007चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी आहे, MH04 मध्ये आणि गाडीची जी पासिंग आपण 2029 पर्यंत ऑलरेडी केलेली आहे आणि गाडीची जी ऑफर राहणार आहे ती 1,65,000 रुपये राहणार आहे। काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ। आतून गाडी कशी आहे सर? आतून गाडी बघायला गेलं तर एकदम क्लीन कंडिशन मध्ये आणि चांगली गाडी आहे। ओके आणि टायर वगैरे टायरची जर पाहायला गेलं तर 50-60% टायरची नक्षी आहे। ओके चालेल। 2010ची अल्टो आहे, पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये, MH14 पासिंग मध्ये, सेकंड ओनर गाडी आहे। गाडीचे किलोमीटर ते 1 लाख किलोमीटर चाललेली आहे। इंटेरियर पाहायला गेलं तर एकदम क्लीन कंडिशन मध्ये आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 1,75,000 रुपये कोट करतोय। काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ। 1,75,000 प्राइस निगोशिएबल मित्रांनो, कारण की ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्या लो बजेट मध्ये गाड्या दाखवणार आहे। आता बघितलंच असेल तुम्हाला भरपूर अशा गाड्या दाखवल्या, लास्ट ही आपली दाखवली 1,75,000 मध्ये। ह्याच्यात तुम्हाला जर गाडी फिक्स झाल्यानंतर तुम्ही जर घ्यायला आलात तर स्वतः मोटर्स तुमच्यासाठी देणार आहे 1,60 मध्ये तुम्हाला देऊन टाकेल गाडी।
बरोबर. अजून कोणकोणत्या गाड्या आहेत आपल्या लो बजेट मध्ये? अजून आपल्याकडे मारुती सुझुकीच्या स्विफ्ट आहे, रिट्स आहे, वेंटो आहे. ते आता बघा ह्या साईडला पण गाड्या लागलेल्या आहेत, त्या पूर्ण टोटली डिझेल मध्ये असणार आहे. आणि स्वतः मोटर्सची एक हीच खासियत आहे की तुम्हाला पूर्ण डिझेल मध्ये गाड्या भेटून जातात. किती कितीला देत आहे? 2012ची i20 आहे, हम्म. सेकंड ओनर गाडी आहे, MS14 पासिंग मध्ये, VIP नंबर मध्ये 1500. गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 3,25,000 रुपये कोट करतोय. आपल्याला गाडी फायनल 3 लाख रुपयाला द्यायची आहे हम्म. आणि ह्याच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देऊ. ओके. लोन फॅसिलिटी किती पर्सेंटेज करून द्याल या गाडीवर? 80% लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. चालेल. आणि आपल्या युअर साठी काय कमी जास्त काय करून देणार आहे? व्ह्युअर साठी एक 10,000 रुपये त्याच्यावरती डिस्काउंट देऊ. गाडी 2,90,000 रुपयाला फायनल देऊ. नाही 10 नाही 15. 15 तर 15 ठीक आहे, 15,000 रुपये. चालेल. मारुती सुझुकीची स्विफ्ट आहे, 2015ची गाडी आहे, हम्म. व्हीडी आहे, सेकंड टॉप मॉडेल आहे, डिझेल मध्ये गाडी आहे आणि सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,17,000 किलोमीटर चाललेली आहे. MS14 पासिंग मध्ये आहे गाडी. हम्म. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 5,15,000 रुपये कोट करतोय. तिच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देऊ. ओके चालेल. लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. डाऊन पेमेंट किती करावं लागणार? डाऊन पेमेंट हिच्यावरती 1 ते 1.25 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल तुम्हाला. ओके. MS14 मध्ये आहे मित्रांनो. आणि गाडी आतून कशी आहे सर? एकदम क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडी. आता टायर वगैरे गाडी? टायर वगैरे 60-70% नक्षी गाडीची आहे. ओके. आणि ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे? क्लिअर. ओके. आणि गाडी घेतल्यानंतर तुम्ही कस्टमरच्या आपल्या नावावरती किती दिवसात डॉक्युमेंट करता? एक 7 दिवसात ट्रान्सफर होऊन जाते हम्म. आणि 15 ते 20 दिवसाच्या नंतर मिनिमम 1 महिन्याच्या आतमध्ये गाडी तुम्हाला आरसी गाडीचे जे आरसी आहे ते हम्म. पोस्टाने येऊन जाईल. चालेल. तर मित्रांनो डॉक्युमेंटचं पण तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून एक तुमचा क्वेश्चन आहे तो पण मी सरांना विचारणार आहे. आपली स्विफ्ट काय असणार आहे सर डील? 2015ची स्विफ्ट आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. गाडीचे जे किलोमीटर 1,12,000 किलोमीटर चाललेली आहे. व्हीडी आहे, डिझेल कंडिशन मध्ये, MS14 पासिंग गाडी आणि गाडीची जी ऑफर आहे 5,15,000 रुपये या गाडीची पण. ओके. आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. गाडीचं इंटिरियर पाहायला गेलं तर एकदम बेस्ट इंटिरियर आहे गाडीचं. ओके. आणि याच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. टायर वगैरे सर? टायर जर एक 30-40% नक्षी आहे टायर. चालेल. टायर पण मित्रांनो सांगितलेलं आहे. आणि चालली किती गाडी आहे? 1,12,000 किलोमीटर चाललेली. 1,12,000. तर आता अजून एक क्वेश्चन तुम्हाला विचारते सर. सेकंड हँड कार घेताना तुम्हाला डॉक्युमेंट काय प्रोव्हाइड करायला पाहिजे? आणि गाडी ज्यावेळेस कस्टमर घेत असेल तिथला लोन जर करायचा असेल तर त्याच्यासाठी सॅलरी स्लिप अवेलेबल पाहिजे. ओके. त्याच्यानंतर समजा बिझनेस करत असेल तर बिझनेसचा आपल्याला शॉप लागेल आणि त्याचे ITR लागतील. ओके. आणि मालकाला जर गाडी नाव करायची असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जिथं राहते तिथला ऍड्रेस ओके. त्याच्यावरती होऊन जाते गाडी. सॅलरी सिल्क किती मंथची लागते? 3 मंथची सॅलरी स्लिप लागते. ओके. चालेल. तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लो बजेटच्या गाड्या घेण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते पण तुम्हाला मी सांगितलेले आहेत. हे डॉक्युमेंट घेऊन या आणि गाड्यांची डील करा. तर सर नेक्स्ट गाडी आपली सेलेरो 2019ची सेलेरो आहे, प्युअर पेट्रोल मध्ये, सिंगल ओनर गाडी आहे, MS06 मध्ये. आणि गाडीचं जे किलोमीटर चाललेली ती फक्त 72,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 4,60,000 रुपये कोट करतोय. तिच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देऊ आणि गाडी आपण निगोशिएबल करून देऊ. चालेल. तर सेलेरो तुम्हाला ही पण भेटून जाईल निगोशिएबल प्राइस मध्ये. मित्रांनो जी प्राइस सांगितलेली आहे त्याच्यात प्राइस कमी करून दिली जाईल. 2019चं मॉडेल आहे. हो. चालेल. आणि गाडी फर्स्ट ओनर मध्ये. हो. सर आपल्याला रीड्सची पण खूप डिमांड असते, मागणी पण असते, कारण की भरपूर मार्केटमध्ये भेटत नाहीत ह्या, आणि ती पण व्हाईट कलर मध्ये. हो. आणि तुमच्याकडे अवेलेबल आहे. काय डील राहणार आहे सर? 2010ची मारुती सुझुकीची रिट्स आहे, MS14 पासिंग मध्ये आणि सिंगल ओनर मध्ये आहे गाडी. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,07,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. आणि गाडीचं इंटेरियर जर पाहायला गेलं तर एकदम म्हणजे कुशन वगैरे, स्क्रीन टच, रिव्हर्स कॅमेरा हे देखील केलेलं आहे गाडीला. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 2,80,000 रुपये कोट करतोय. आपल्याला गाडी फायनल 2,60,000 रुपयाला द्यायची आहे. ओके. चॅनलचा रेफरन्स दिल्यानंतर पुन्हा 10,000 रुपये कमी होतील Discount. मित्रांनो. डिस्काउंटच्यासाठी MS14 पासिंग मध्ये व्हाईट कलर मध्ये रीड्स भेटते मित्रांनो. सर नेक्स्ट गाडी चॉईस नंबर सोबत तुम्हाला. 2011ची वेंटो आहे, MS12 पासिंग मध्ये, 0909 VIP नंबर आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 2,85,000 रुपये कोट करतोय. डिझेल इंजिन मध्ये गाडी, एकदम क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडी. ओके. हिच्यावरती तुम्हाला कॅश मध्येच करावं लागेल, हिच्यावरती लोन नाही होणार. आणि बेस्ट डील एकदम बेस्ट डील 2.5 लाख रुपये. 2.5 लाख पण डिझेल मध्ये. रोहन भाऊ आपण भरपूरच स्टॉक दाखवलेला आहे. अजून काय सिडान मध्ये काय आहे का आपल्याकडे डिझेल मध्ये?
सिडान मध्ये दोन गाड्या आहे आपल्याकडे. एक Volkswagenची वेंटो आहे ओके आणि एक हुंडाईची वेर्ना आहे. 2013ची वेंटो आहे, सेकंड ओनर गाडी आहे. डिझेल हायलाईन मध्ये, MH14 पासिंग मध्ये. ओके गाडीचे कंडिशन पाहायला गेलं तर एकदम क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडी. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती फक्त 3,75,000 रुपये कोट करतोय. तिच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देऊ. ओके लोन किती पर्सेंटेज कराल या गाडीवर? 80% लोन करून देऊ आपण याच्यावरती. ओके चालेल. MH14 पासिंग मध्ये तुम्हाला. आणि अजून एक गाडी देते मी, वर्ना. सर काय मॉडेल राहणार आहे आणि काय डिटेल्स राहणार आहे? 2017ची वेर्ना आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये, सेकंड ओनर गाडी आहे. गाडीचे जे किलोमीटर ती 1,17,000 किलोमीटर चाललेली आहे. MH47 पासिंग मध्ये, सिल्वर कलर मध्ये आहे गाडी. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 6,75,000 रुपये कोट करतोय. ओके तिच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ. ओके 2017चं मॉडेल आहे. हो, ओके. आणि मित्रांनो बघू शकता आतून गाडी कशी आहे सर? एकदम क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडी. क्वेश्चन वगैरे पाहायला गेलं तर एकदम न्यू क्वेश्चन बसवलेले, ओके. कॅमेरा देखील बसवलेला आहे गाडी. न्यू ब्रँड टायर आहे, न्यू योकोमाची 4 नवीन कोरी टायर आहे. टायर बसवलेलं आहे. चालेल. आणि देणार काय? फायनल प्राइस काय राहणार? फायनल 6.5 लाख रुपयाला गाडी आपण देऊ, एकदम फायनल. ओके लोन होणार या गाडी? 2017 लोन फॅसिलिटी अवेलेबल. चालेल. 2017चं मॉडेल आहे. 17चं मॉडेल, 2017चं, आणि ते पण डिझेल मध्ये डिझेल. मित्रांनो. 2015ची होंडा सिटी गाडी, MH14 पासिंग मध्ये, 4148 नंबर आहे. एकदम क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडी. ओके. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 4,90,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ. स्कॉडाची रॅपिड आहे, सिंगल ओनर गाडी आहे. VIP नंबर मध्ये 8282 MH14 पासिंग मध्ये आहे गाडी. आणि गाडी एकदम क्लीन कंडिशन मध्ये. इंटिरियर जर बघायला गेलं तर एकदम बेस्ट कंडिशन मध्ये. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती फक्त 4,10,000 रुपये कोट करतोय आपण. ओके. आणि तिच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा आपण अवेलेबल करू. डाऊन पेमेंट किती करावं लागेल सर? 1 लाख रुपये डाऊन पेमेंट. 2019ची ब्रिज आहे, VD आहे, MH14 पासिंग मध्ये, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. आणि गाडीचे जे किलोमीटर ते फक्त 63,000 किलोमीटर चाललेलं आहे. ओके. आणि गाडीचं टायर कंडिशन बघायला तर न्यू टायर आहे गाडीमध्ये. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 8.5 लाख रुपये कोट करतोय. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. ओके. MH14 पासिंग. MH14 2019चं मॉडेल आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. ओके. सिंगल ओनर गाडी आहे, 63,000 किलोमीटर लोन फॅसिलिटी सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ. 2020ची किया सेल्टॉस आहे, MH14 पासिंग मध्ये, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ते फक्त 83,000 किलोमीटर चाललेली आहे. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 15.5 लाख रुपये कोट करतोय. तिच्यावरती लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देऊ. आणि GT लाईन आहे गाडी, टॉप मॉडेल गाडी. काय झालंय सर गाडीचं? ते फक्त 83,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके चालेल. आणि टायर वगैरे गाडीचे न्यू कंडिशन मध्ये टायर. ओके. ऑल डॉक्युमेंट क्लिअर? ऑल डॉक्युमेंट. व्हाईट कलर मध्ये फॉर्च्युनर आहे. काय डील राहणार आहे सर? 2015ची फॉर्च्युनर आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, 4x2 आहे, VIP नंबर मध्ये, MH12 पासिंग मध्ये. आणि गाडीची जे किलोमीटर आहे ते 2,12,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी, ओके. 4x2. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 16,25,000 रुपये कोट करतोय. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. ओके. आतून गाडी कशी आहे आणि टायर वगैरे कसे आहे? टायरची जर कंडिशन बघायला गेलं तर 80% टायर आहे. आणि आतून जर इंटेरियर पाहायला गेलं तर सीट कव्हर वगैरे नवीन आहे. आणि एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी. ओके. आणि गाडी चालली किती आहे? 2,12,000 किलोमीटर 2 चालली. लाख. ओनर? सिंगल ओनर गाडी, 4x2 मध्ये 4x2 असणार. मध्ये. चालेल. 2022 ची गाडी आहे, फक्त 20 महिन्याची गाडी आहे, MH12 पासिंग मध्ये. आणि सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे, स्कॉर्पिओ. आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ते फक्त 38,000 किलोमीटर चाललेली आहे. गाडीचा सनरूफ देखील आहे, बटन स्टार्ट आहे, फुल्ली ऑटोमॅटिक गाडी आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती फक्त 25,25,000 रुपये. ओके. 25,25,000. हा. आणि त्याच्यावरती आपण काही निगोशिएबल करून देऊ आणि गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. फुल्ली ऑटोमॅटिक गाडी. ही स्कॉर्पिओ आहे ना, टॉप मॉडेल गाडी आहे. आणि मार्केटमध्ये म्हणजे शोरूम प्राइस हिची फक्त 32 लाख रुपये. आणि आपण ती कोट करतोय फक्त 25,25,000 रुपये. फक्त 20 महिन्याची गाडी आहे. 2010ची फॉर्च्युनर आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, 4x4 आहे, VIP नंबर मध्ये 9898. 1,34,000 किलोमीटर चाललेली ही गाडी. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 11,25,000 रुपये कोट करतोय. तिच्यावरती काय आपण निगोशिएबल करून देऊ. कुशन वगैरे निवे. 4x4 फॉर्च्युनर भेटते मित्रांनो. प्राइस सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कमी तर होणार आहे. सर तुमचं काय कॅटलॉग वगैरे आहे का? हो, भेटून जाईल कॅटलॉग. व्हॉट्सअपला जर तुम्ही हाय केलं किंवा माझ्या ज्या नंबरवरती जर समजा तुम्ही चेक केलं तर तुम्हाला त्याच्यावरती गाडीचे कॅटलॉग भेटून जाईल. ओके. आणि कसं असतं कॅटलॉग मध्ये तुम्ही जे रेट लावलेले असतात ते इथं नसतात.
म्हणजे नसतात. इथे कमी रेट लावलेले हो, असतात. कॅटलॉग मध्ये आपण रेट लावलेले असते आणि हे जे आपण व्हिडिओ बनवतो हे फक्त डिस्काउंट मध्ये गाडी द्यायचं त्या हिशोबाने व्हिडिओ बनवतो. 2016 ची इनोव्हा क्रिस्टा आहे, हम्म. जेड मॉडेल आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आहे गाडी, टॉप मॉडेल गाडी आहे, MH12 पासिंग मध्ये आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ती 2 लाख काहीतरी 15,000 किलोमीटर चाललेली आहे. Okay. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 16,25,000 रुपये कोट करतोय. गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ आणि आपण काय त्याच्यामधून जी प्राइस आपण सांगितली त्याच्यावरती निगोशिएबल करून देऊ. चालेल. आणि ओनरचा गाडीचा सिंगल ओनर मध्ये गाडी सिंगल ओनर डिझेल मध्ये. अजून एक डिमांड असते आम्हाला सफारी हवी आहे, तर आहे आपल्याकडे श्वेता मोटर्स मध्ये. तर सर सफारी आहे व्हाईट कलर मध्ये, ह्याची काय डील राहणार आहे? 2014 ची सफारी स्ट्रोम आहे, हम्म. EX मॉडेल आहे, MH14 मध्ये आणि VIP नंबर मध्ये आहे गाडी. फक्त 7,000 नंबर आहे गाडीचा आणि गाडीचं तुम्ही इंटिरियर पाहायला गेलं तर एकदम बेस्ट कंडिशन आहे इंटिरियरचं. Okay. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती गाडी 1,22,000 किलोमीटर चाललेली आहे. हम्म. आणि गाडीची जे प्राइस आपण कोट करतोय ती फक्त आणि फक्त 5,15,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ. चालेल. 5,15,000 हो, लोन झाल्यानंतर तुम्हाला डाऊन पेमेंट किती करावं लागेल? 1,15,00,000 रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल तुम्हाला गाडीवर. ओके. ओनर फर्स्ट असणार आहे, सेकंड ओनर गाडी. सेकंड ओनर हो. आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या एंडिंग मध्ये मी तुम्हाला 7 सीटरच गाडी देणार आहे, परंतु लो बजेटच्या प्राइस मध्ये देणार आहे. तर आपल्याकडे इनोवा आहे MH14 पासिंग मध्ये. सर काय डील राहणार आहे? 2008 ची इनोवा आहे, V मॉडेल आहे, हम्म. MH14 पासिंग मध्ये सेकंड ओनर गाडी आहे. गाडीची जी पासिंग आहे हम्म. आपण 2029 पर्यंत पे केलेली आहे ऑलरेडी. ओके. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती फक्त 3,90,000 रुपये कोट करतोय. ओके. 3,90,000. 2008 ची इनोवा 29 पर्यंत पेपर, डिझेल मध्ये गाडी, MH14 सेकंड ओनर गाडी. सेकंड ओनर. आणि आतून गाडी कशी आहे? टायर वगैरे कसे आहेत टायरची गाडीचे? जर कंडिशन बघायला गेलं तर एक 60-65% टायरला नक्षी आहे. हम्म. इंटिरियर बघायला गेलं तर कुशन वगैरे एकदम ब्रँडेड आहे आणि गाडी एकदम क्लीन कंडिशन मध्ये आणि चालू कंडिशन मध्ये. आणि फायनल 3,90,000 असणार आहे आपल्या युवर्स साठी. निगोशिएबल करून देऊ. चालेल. तर मित्रांनो एकदम प्राइस निगोशिएबल राहणार आहे. गाडी 7 सीटर मध्ये भेटणार आहे मित्रांनो. गाडी एकदम कंडिशन आहे, क्लास मध्ये तुम्हाला ही गाडी भेटून जाणार आहे. कारण टायर वगैरे बघून घ्या, एकदम क्लास कंडिशन मध्ये तुम्हाला एकदम टकाटक गाडी भेटणार आहे. एकदम असा भरपूर असा स्टॉक तुमच्यासाठी श्वेता मोटर्स मध्ये ह्या वेळेला मान्सून धमाका ऑफर देणार आहे. तुम्हाला प्राइस निगोशिएबल देणार आहे आणि चॅनेलचा रेफरन्स दिल्यानंतर तुमचा अजून फायदा होणार आहे मित्रांनो. काय फायदा होणार आहे की 10,000 ते 15,000 रुपये तुम्हाला अजून डिस्काउंट दिला जाणार आहे. फक्त चॅनलचा रेफरन्स द्या आणि डिस्काउंट घ्या आणि गाड्या पण घेऊन जा. तुमच्यासाठी इथे भरपूर व्हरायटीज मध्ये तुम्हाला गाड्या भेटणार आहेत मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एकदा तुम्हाला ऍड्रेस सांगते. हिंजवडी फेज 1 लक्ष्मी चौक, नियर परिसर स्टील, श्वेता मोटर्स, पुणे. ओके. तर स्क्रीनवर नंबर शो होत आहे मित्रांनो, डायरेक्टली कॉल करा, मेसेज करा, गाड्यांची पुन्हा डिटेल्स मागून घ्या, गाड्या तुम्हाला भेटून जातील आणि श्वेता मोटर्सला व्हिजिट द्या. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच तुम्हाला मी भेटेन नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.